नमस्कार, MS20 लाईव्हमध्ये स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद समोर वडखा नाथनगर येथील चंद्रायमडीशी असलेल्या महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा जिल्हा परिषदेवर काढण्यात आला। दूषित पाण्याला समोर जावं लागत असलेले महिलांनी यावेळी सांगितले आहे। मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। आम्हाला प्रत्येक वेळेस इथं येऊन आश्वासन दिलं जातं की पाणी येईल, 8 दिवसात येईल, 10 दिवसात येईल। प्रत्येक वेळेस आमच्या शाळेतून मुली आल्यावर अभ्यास नाही आमच्या मुलीला, प्रत्येक वेळेस मुलीला भांडं घेऊन पाण्याला धाडावं लागतं आम्हाला। आमच्या मुलींना अभ्यास काही नाहीये, आम्हाला शेतात जावं लागतं दररोज, एकाच्या नाही तर एकाच्या शेतात, तिथून येऊन पाणी आणायचं, स्वयंपाक करायचा। आमच्या मुलींना अभ्यास नाही पण पाण्याची जास्त आहे। आमच्या मुली शिकल्याने असं आम्हाला अपेक्षा नाही का? प्रत्येकाला जशी कोणी का असताना अपेक्षा आहे तशी पण आमच्या मुलींची आम्हाला अपेक्षा आहे ना, त्या शिकावं म्हणून। पण आम्हाला फक्त सांगावं लागतं बाई पाणी आणून ठेव मी घरी येईपर्यंत। आता सध्या कसं पाणी पितो? हापशीचं पाणी पितोय, असं पाणी आहे। कोणी पिऊ शकतं असं पाणी? नाही, कोणातरी पिऊन दाखवा असं पाणी की आम्ही असं पितो बाबा। कशाचीच परिस्थिती नाही। पाहायला गेलं तर आम्ही गरीब लोक अशी मरतात बिगर पाण्याचे, कोणी आमची दाखल पण घेत नाही। आम्ही काय करायला पाहिजे? माझ्या नाती लहान लहान आहे, ते पण पाणी आणू शकत्या। पाणी आणायला लागले त्यांचं डोकं दुखतं, शाळेमध्ये गेल्या का चक्कर येऊन पडत्या, कोणी पण म्हणत नाही यांचं काय दुखतं काय नाही म्हणून। आम्ही काय करायला पाहिजे? हे पाणी प्यायला पाहिजे, इतकं गंद पाणी। कोणीच आमचं दाखल घेत नाही पाण्याची। किती वेळा आलो आम्ही इथं, 2-4 वेळेस आलो आम्ही। अजून काय करायला पाहिजे? हा, असं करायला नाही पाहिजे। काय काय समस्या आहे? पाण्यासाठी आम्ही पाण्याचं आम्हाला लई दैन आहे। आमचे नादन लेकरं पाणी आणते 10 वर्षाच्या मुली, आम्हाला याचं टाकी करून ठेवली 6 महिन्याच्या पुढे झाले तर पाणीच नाही झालं। पाईपलाईन झाली, सगळं झालं, पण त्या लावाच्याच राहिल्या। आणि म्हणजे की आम्हाला हे देईना शासन मान्यता देईना। काय करत नाही का ग्रामपंचायतवाले कोणी येत नाही आमच्या गावात, सरपंच येत नाही, ग्रामपंचायत कोणीच येत नाही। पंचायत समितीला गेले तर काही सभापती काही म्हटले का? व्हिडिओ काही कोण नाही गेला आम्ही। मॅडम काय म्हणे? काही भेटल्या मॅडमला भेटलो, मॅडम भेटल्या, मॅडमला भेटलो, सगळं झालं, पण आम्हाला पाणी मिळायलाच पाहिजे ना। आम्ही एमआयडीसी मान्यता देना, एमआयडीसी मान्यता देना, मग आता एमआयडीसी आम्हालाच का देना? आमच्या काय आधी शिकावे का? एमआयडीसी वावर घेऊस तरच एमआयडीसी होती आमच्या वावरामध्ये। एमआयडीसी कोणत्या गावचं? चंद्र एमआयडीसी गाडी शक्ती पक्ष तालुका अध्यक्ष फुलंब्री। मी सर्वप्रथम जिल्हा परिषद शिव यांचा जाहीर निषेध करतो, कारण की भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी घर घर जीवन मिशन घातलेलं आहे। कोटी रुपये या शासनाने गोरगरीब जनतेला स्वच्छ पाणी मिळावं यासाठी कोटी रुपये खर्च करून सुद्धा इथले कॉन्ट्रॅक्टदार गेल्या 2 ते 3 वर्षापासून पाईपलाईन मंजूर असून या पाईपलाईनचं कुठलंही त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी काम केलं नाही। अशा कॉन्ट्रॅक्टदारवर या जिल्हा परिषद शिवसाहेबांनी गुन्हे दाखल करायला पाहिजे। अशा कॉन्ट्रॅक्टरला काळ्या लिस्टमध्ये टाकलं पाहिजे, कारण की नाथनगरमध्ये माझा गोरगरीब माय मावल्या हापशीवरून पाणी 2 ते 3 वर्षांना हापसून पाणी देत आहे। त्याला बारीक बारीक मुलं त्या हापशीच्या पाण्याने सुद्धा त्यांची प्रकृती बिमार पडते, त्यांना ताप येते, त्यांना थंडी वाजते। याचे जिम्मेदार उद्या कोण राहील? कारण की अनेक गेल्या वर्षापासून हा नाथनगरचा प्रश्न आहे, तरी मी इकडून शिवसाहेबांना चेतावणी देतो, 8 ते 10 दिवसामध्ये जर तुम्ही हा पाण्याचा प्रश्न जर मिटला नाही तर आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येऊन ते पूर्ण खराब पाणी फेकल्याशिवाय नाथनगर मधले महिला मंडळ थांबणार नाही। हे बघा तुम्ही, असं पाणी आमच्या गोरगरीब माय बापाला प्यावं लागतं। तुम्ही सामान्य माणसं जगणं मान्य केलं का नाही हे आम्हाला सांगा। इलेक्शन आलं तर मोठे मोठे तुम्ही गोष्टी करता, जल स्वच्छ मिशनचे अनेक कॉन्ट्रॅक्टदार लाल केले, पण या कॉन्ट्रॅक्टदारला जर तुम्ही पाठीमागे घातलं शिवसाहेब तर तुम्ही याद राखा, प्राय संघटनेस तुमची गाठ आहे। तुमच्या खुर्चीला सुद्धा काय शिवल्याशिवाय या महिला मंडळावर तुमच्या खुर्चीला चपलीचा हार घातल्याशिवाय प्राय संघटना
शांतताच नाही एवढं सांगतो नीट थांबतो. तुम्ही शिवसाहेबांची भेट घेतली, शिवसाहेबांनी काय आश्वासन दिलं? शिवसाहेबांनी सांगले 8 ते 10 दिवस मध्ये आम्ही तुमचं काम करू. पण मला तर असं वाटतं ही इडून तिडून शिवसाहेबाची असो कॉन्ट्रॅक्टदारची असो ही साखळी आहे. याच्यामध्ये अनेक 20 ते 30 लाखाचा भ्रष्टाचार या कॉन्ट्रॅक्टदारने या जिल्हा परिषदेने केलेला आहे. याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे. कारण की ज्यावेळेस इलेक्शन येतं गावागावाचे आमदार सांगतात जल मिशन नरेंद्रभाई मोदींना दिलं. भारताचे पंतप्रधानांचं स्वप्न होतं की एकही महिला डोक्यावर भांडे घेऊ नये, तिच्या घरामध्ये पाणी घालण्याचं स्वप्न हे पंतप्रधान साहेबांचं होतं. पण पंतप्रधान साहेबाला माहित नाही आपले असे भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट आमदार या तालुक्यामध्ये आहे. तरी मी सन्मान्य PM साहेबांना विनंती करतो की हा प्रश्न आमचा 8 ते 10 दिवसामध्ये सोडवा अशी तुम्हाला मी इकडून विनंती करतो. तुमच्या परिसरामध्ये जे पाण्याच्या पाईपलाईनचं काम तर चालू झालेलं होतं ना? हो, आमचं काम चालू झालं होतं. पण कॉन्ट्रॅक्टदारने कुठलंही काम केलं नाही. नुसतं बिल उकळण्याचे काम हे कॉन्ट्रॅक्टदारने केलं नाही. किती बिल होतं मंजुरी? बिल 1.5 ते 2 कोटी रुपये बिल होतं. पूर्ण काम त्यांनी फायनल जिल्हा परिषद दाखवलेलं आहे. पण आतापर्यंत एकही नळाला सुद्धा पाणी आलं नाही. 100 कोटी रुपये उचलून घेतले पण एकही नळाला शुद्ध पाणी आज आमच्या महिलाला भेटत नाही. MIDC जवळ आहे, मग लवकर कनेक्शन आहे ना, MIDC मधूनच कनेक्शन त्यांनी दिलेलं आहे. तर तुमचे काम जे पाण्याची पाईपलाईन रेंगाळण्याचं कारण काय, तुम्ही अधिकाऱ्यांची चर्चा केली की नाही? हे अव्वल सुद्धा आम्ही 3, 4, 5 दिवस अधिकाऱ्यांची संबंधित भेटा घेतल्या. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही त्याला सांगतो असं करतो. पण शिवसाहेब मी तुम्हाला एवढं सांगतो, हा कॉन्ट्रॅक्ट जर ऐकत नाही याला काय लिस्ट मध्ये तुम्ही टाका, याचा कॉन्ट्रॅक्ट काढून दुसऱ्या माणसाला द्या. सध्या कोणाकडे कॉन्ट्रॅक्ट? राठोड इंग्लिश. तर तुम्ही अशा प्रकारची तक्रार शिवसाहेबांना दिलेली आहे का? याची देखत हा म्हणतात तिकडे गेलं की नाही म्हणतो.